नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूपच चटपटीत चमचमीत अशी रेसिपी बनवतो आहे. यासाठी इथे मी 1.5 कप बेसन घेतलं आहे. बेसन आधी मी चाळून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा हातावरती असा कुस्करून घालायचा. यानंतर यामध्ये मी चिमूटभर हळद घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आणि आता पाणी घालून हे आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे आपण मिक्स करत जाऊया. तर इथे पहा पीठ मी तयार केलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पहा अशी हवी आपल्याला. हे पीठ तयार करून घेतलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि हे भात बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण चटणी तयार करू. तर इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. थोडासा पुदिना घालायचा आहे. यानंतर थोडंसं आलं घातलं आहे. हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. 1 चमचा यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. कच्चे शेंगदाणे आहेत. 1 चमचा लिंबाचा रस घातला. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आणि आता इथे चटणीचा रंग छान हिरवागार राहण्यासाठी बर्फाचे तुकडे घालायचे. ही चटणी मी अशी घट्टसरच तयार करून घेतली आहे. पाहू शकता. त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. यामध्ये अशी घट्ट चटणी तयार करून घ्यायची आहे. ही चटणी तयार आहे. आता आपण स्टफिंग तयार करूया. तर इथे आता एक कढई मी गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. आता यामध्ये आलं घालायचं आहे. आलं मी इथे किसून घेतलं आहे. हिरवी मिरची आणि आलं परतून घेते मी. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. याबरोबरच इथे अर्धा चमचा मी बडीशेप घातली. जर अख्खे धने असतील तर ते सुद्धा जाडसर कुटून इथे तुम्ही घालू शकता. त्याची चवसुद्धा खूप छान लागते यामध्ये. हे सगळं परतून घेतलं. इथे आता मी 5 बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतलेत. यानंतर असे चिरून घेतलेत. हे यामध्ये घालायचे आहेत. आता बटाटे या तेलावरती परतून घेऊया. परतल्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घातली आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर 1 चमचा इथे मी धनेपूड घातले. धनेपूड थोडीशी जास्त घालायची. अर्धा चमचा इथे आता जिरेपूड घालायची आहे. आपण हे सारण अगदी चटपटीत असं तयार करतो आहे. त्यामुळे इथे आता मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते यामध्ये. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. सगळं छान असं एकजीव केल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. मिक्स करून घेऊ. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मीठसुद्धा मिक्स करून घेतलं. तर हे खूपच चटपटीत असं आपलं सारण तयार आहे. वरती मी आता 1 चमचा कसुरी मेथी घातली आणि याबरोबरच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करायचा आहे. तर आपलं हे खूप छान असं स्टफिंग तयार आहे. स्टफिंगमध्ये मसाले थोडेसे जास्त घालायचे, कारण या स्टफिंगमुळेच आपल्या रेसिपीला चव छान येणार आहे. आता हे थंड करून घेऊया. तर इथे आता हे स्टफिंग पूर्ण थंड करून घेतलं आहे मी. याबरोबरच इथे आपली चटणीसुद्धा तयार आहे. आता इथे मी एक ब्रेड घेतला आहे. हा आता कट करून घेऊया.
आता याच्या एका भागावरती मी टोमॅटो केचप लावते आणि दुसऱ्या भागावरती चटणी लावून घ्यायची आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर दोन्ही भागांवरती चटणी लावली तरी चालेल। इथे मी थोडंसं आंबट गोड करण्यासाठी एका भागावरती टोमॅटो केचप लावून घेतलं आहे। आता जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ते पसरवून घ्यायचं आहे। आता यावरती असा दुसरा ब्रेड ठेवायचा आहे। तर हे पाहू शकता, असं हे तयार करून घेतलं आहे मी। तर हा आपला आज आपण ब्रेड पकोडा बनवतो आहे। इथे पहा, मी असे 2 ब्रेड तयार करून ठेवलेत। आता आपण हे फ्राय करूया। तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं त्यामध्ये इथे मी पाव चमचा बेकिंग पावडर घालते। तुमच्याकडे जर बेकिंग सोडा असेल तर अगदी चिमूटभर बेकिंग सोडा इथे घालायचा आहे। मिक्स करून घेऊया। आता याच्या कडा आधी अशा पिठामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत। तर इथे तीनही कडा अशा बुडवून घेतल्या। आता साईडने पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं असं पीठ निथळून घ्यायचं आहे। आता तेलामध्ये सोडूया पकोडा। तर इथे मी तेल आधीच गरम करत ठेवलं होतं। तर हा ब्रेड पकोडा असा सोडल्याच बुडबुडे येत आहेत पहा, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम आहे। तेल अगदी व्यवस्थित असं गरम असेल तर आपला हा ब्रेड पकोडा अजिबात तेलकट होणार नाही। मीडियम फ्लेमवरती आता हा आपण फ्राय करून घेऊया। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा ब्रेड पकोडा या रेसिपीने तयार होतो। दोन्ही बाजूने मी आता फ्राय करून घेते। तर यातलं तेल निथून आता आपण काढून घेऊया। दिसायला अगदी मस्त दिसतोय हा ब्रेड पकोडा। तर अशीच इथे आता मी आणखी फ्राय करून घेते। तर इथे आपण जी चटणी बनवली तिच्याबरोबर, त्याचबरोबर टोमॅटो केचप बरोबर मी हा ब्रेड पकोडा सर्व केला आहे। खूपच मस्त अशी रेसिपी आहे। अगदी चटपटीत असा ब्रेड पकोडा घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। सध्या थंडी सुरू झाली आहे तर असा ब्रेड पकोडा एकदा तरी व्हायलाच हवा। नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान चमचमीत आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।